या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. संपर्क 9890 98 40 42. ठीक आहे. आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषणाला आपण काय सांगणार? महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसतात लोक आणि मला फोन करा, आम्ही बसतो. आता मी काय सांगू त्यांना? तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं. आता एवढंच आहे की जे काय करायचं ते शांततेने करा. काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बाकी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हे जे आहेत अहिंसक आंदोलन करायची परवानगी आहे. आता असं आहे की काही कारण काय ते असतीलच, मला काही कल्पना नाही. परंतु आता निवडणुका ह्या सगळ्या दुसऱ्या निवडणुकीचा आता वारं व्हायला लागलेला आहे. काय अशामुळे कदाचित सरकारला त्यांना वाटलं असेल की ह्या निवडणुका पुढे घ्याव्यात. आता महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकलल्या, त्याप्रमाणे ही पण पुढे ढकलली. ठीक आहे ना. आता त्याच्यावर मी काय बोलणार? त्यांनी आदेश केले आहेत, आवाहन केलं हे बंद करा ते बंद करा. उद्या हे सांगतील हे बंद करा. धनगर समाजांचा सुद्धा फार अटीतटीवर आलं आहे पंढरपूरमध्ये, ते आणखीन रस्त्यावर येतील. काय त्याला काय आपण काय बोलतो? लोकशाही आहे. आता लोकांनी ते बंद पाळायचा की नाही पाळायचा ते आता लोक ठरवतील. त्यांनी केल्यानंतर मग दुसरे लोक करतात का ते पण बघावं लागेल. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी एक तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणानुसार आता कामगार भरती असेल, शिक्षणामध्ये असेल, ते आरक्षण लागू झालेलं आहे. त्याचा फायदा समाजाचे लोक घेत आहेत. त्यात आम्हाला सुद्धा आनंद आहे किंवा ठीक आहे त्यांना सुद्धा मिळालेला आहे. पण आता जर रोज तुम्ही नवीन नवीन काहीतरी काढाल तर समोरचे लोक सुद्धा गप्प बसत नाहीत ना. आता त्यांच्या पक्षामध्ये ती जर चर्चा पूर्ण झाली असेल तर ते ऑथेंटिक समजायला पाहिजे ना. आपण सांगणार फक्त आपण अंदाजे सांगणार किंवा तुम्ही आम्ही सगळे अजित ते अमित शहा येणार म्हणजे जागा वाटपासाठी येणार. परंतु त्यांचा पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष जेव्हा सांगतो तेव्हा ते ऑथेंटिक आहे. काय बरं जागा वाटप वगैरे काय ते इकडे कशाला करते? इकडे नेहमीची पद्धत अशीच असते. हे दिल्ली काँग्रेस असेल काय नाही तर BJP असेल, हे लोकल लेवलला तुम्ही तुमचं पटवा. जिथे अडचणी असतील त्या दिल्लीमध्ये आमच्याकडे घेऊन या, मग त्याच्यामध्ये समजवता ते करतात. ही नेहमीची पद्धत आहे. त्यामुळे पुढे बोला. ठीक आहे. आता कोर्ट मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टात प्रत्येकजण आपापली बाजू मांडणार. काय तशी त्यांनी विनंती केली. शेवटी जे आहे निर्णय कोर्टाने घ्यायचे असतात. आता त्याच्यावर आपण कॉमेंट करणं बरोबर नाही.